नमस्कार मित्रांनो, मराठी माणूस प्रदीप। एकनाथ शिंदेंचं जे काही त्यांना यश मिळून आलं एकनाथ शिंदेंना, ते अप्रतिम होतं की जे काही 40 जे काही फोडून ते घेऊन गेले होते आणि त्या पक्षाची म्हणजे हे बाकीचे सांगत होते की हे पार येणारच नाहीत किंवा महाराष्ट्राचं वातावरण असं होतं की जे काही फोडाफोडीचं राजकारण झालं त्याचा मोठा फटका या सगळ्या लोकांना बसेल, पण तसं झालेलं नाही, तसं दिसत नाही। त्याचे अनेक कारण आहेत, ते ईव्हीएम बीव्हीएमचं मी आता या निवडणूक झाल्यापासून एवढा ऐकतोय की मला समजेना झाले हे ईव्हीएम करणारी लोक लोकसभेच्या वेळेला जेव्हा या महायुतीला मोठा फटका बसला महाराष्ट्रामध्ये तेव्हाही गेले कुठे? तेव्हा तर त्यांना 400 पार करायचे होते, त्यांनी तर काय केलं असतं, म्हणजे बहुमत द्यायचं होतं मोदींना, कारण शेवटची टर्म समजा नरेंद्र मोदींची मोठे निर्णय या देशाच्या हिताचे त्यांना घ्यायचे जे बहुमतात असल्याशिवाय शक्यच नाही, कारण विरोधक जगूनच देणार नाहीत अशा लोकांना। वक्फ बोर्डाचं काय तुम्हाला साधं वाटलं का? साधं वाटलं, पण त्यावेळेला मात्र हे सगळे सो कॉल्ड तज्ञ हे सगळे तज्ञ कुठल्या बेळात घुसले होते ते आता बाहेर यायला लागलेत। ऐसा हुआ वैसा हुआ, इधर मतदान जास्त हुआ उधर कमी हुआ, तुम्ही मतदान द्यायला गेलाय का पहिले हे बघा। हे त्यांचं यश माना की लाडक्या बहिणींचं त्यांनी काय केलं, चुकीचं असो नाही तर काही असो, पण त्यांनी ते केलं, त्यांनी ती स्ट्रॅटेजी वापरली जी लोकसभेमध्ये शरद पवारांनी आणि महाविकास आघाडीने वापरली, मराठा समाजाला घेऊन आणि मुस्लिम समाजाला घेऊन ती स्ट्रॅटेजी। आणि यांनी केलेलं राजकारण, यांनी केलेला पैसा, यांनी केलेल्या आर्थिक सगळ्या गोष्टी, वारे वाघांनो कसे तरी मैदानात कधीतरी आला पाहिजे तुम्ही, नंतर तुम्हाला सगळ्या गोष्टी सांगता येतील असो। पण या सगळ्या गोष्टी असताना शिंदेंनी जे काही यश मिळवलं, अजित पवारांनी मिळवलं, महायुतीने मिळवलं, त्यांच्या काही जागांमध्ये त्यांनी पारदा पुढच्यांचा सोपडा साफ करून टाकला। त्या एकनाथ शिंदेंच्या मुख्यमंत्री पदावरून आपण सगळ्या गोष्टी पाहतोय, नाराजी व्यक्त करतात। म्हणजे साला यांचं बहुमतात सरकार येऊन देखील अजून 2-3 दिवस गेल्यावर मुख्यमंत्री तर करा महाराष्ट्राला, का त्याच्यातही अजून भांडत बसताय। म्हणजे ज्या शिंदेंना फुटून गेल्यानंतर भारतीय जनता पार्टीने इथून मुख्यमंत्री केलं ती गोष्ट योग्य होती, कारण ते फुटून गेलेत आलेत त्यांच्यामुळे तुमचं सरकार होतंय, याचा अर्थ शिंदेना तिथं मुख्यमंत्रीपद देणं अत्यंत महत्त्वाचं। पण इथे आता एकनाथ शिंदे जी काही नाराजी व्यक्त करतात मुख्यमंत्री पदासाठी, ती खरोखर लोक असं सांगतायत की ती गरजेची नाहीये, कारण भारतीय जनता पार्टीचे 132 आहेत आणि तुमचे त्याच्या निम्म्यापेक्षा खाली आहेत। त्यावेळेला निश्चित त्यांचा हक्क बनतो, कारण युतीचं गणित काय जे बाळासाहेबांनी सांगितलंय, जे पहिल्यापासून युतीमध्ये चालत आले शिवसेना भारतीय जनता पार्टीच्या, की ज्याचे जास्त आमदार त्याचा मुख्यमंत्री, ते बाकी तू काय केलंस तिच्याला ते आम्हाला काय तेल लावत गेला, आम्हाला काही घेणं देणं नाही। अशीच गोष्ट किंवा हीच गोष्ट या पातळीवर देखील लागू होते असं लोकांचं म्हणणं आहे, आणि फडणवीसांनी या सगळ्या गोष्टी स्वीकाराव्या आणि एकनाथ शिंदेनी माघार घ्यावी, पण त्यांची नाराजी आहे। आणि याचं महत्त्वाचं कारण म्हणजे मी मागेही म्हटलं की एकनाथ शिंदे ही लोकप्रिय मुख्यमंत्री आहेत, जनतेतला मुख्यमंत्री आहे, हा ना खरोखरच आहे, हे काय उगाच वरच्यावर पेपरावरती लिहिण्यासारख्या गोष्टी नाही आहेत। एकनाथ शिंदेनी ज्या प्रकारे महाराष्ट्रामध्ये 2.5 वर्षामध्ये पिंजून काढले आणि लोकांमध्ये एक घर निर्माण केलंय ते अत्यंत महत्त्वाचं आहे, आणि त्याचीच ही पोचपावती या निवडणुकीला विधानसभेच्या त्यांना मिळाली। हे त्यांचं यश आहे, ईव्हीएमचं यश नाहीये, त्या अनेकांना असं वाटत असेल, पण लाडक्या बहिणींची काय जादू चालली ते चालली, पण एकनाथ शिंदेंचं संघटनात्मक काम हे 2.5 वर्षांमध्ये दिसून आलं। जो माणूस पायाला भिंगरी लावल्यासारखा महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यामध्ये फिरतो, हे अत्यंत महत्त्वाचं आहे आणि ह्याचाच विजय त्यांना मिळवता आला। त्याच्यामुळे जनमानसातला मुख्यमंत्री म्हणून त्यांना सगळी ओळख मिळाली, अगदी मदतीसाठी धावून जाणारा मुख्यमंत्री, प्रत्येक माणसाला आपुलकीनं भेटणारा मुख्यमंत्री म्हणून जर तसं बघायला गेलं त्या गोष्टीतून, तर मग एकनाथ शिंदे मुख्यमंत्री म्हणून अगदी योग्य आहेत। आपण जर जागांच्या सगळ्या गोष्टी वाटाघाटीच्या करायला गेलं तर मग देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री पदाचे दावेदार ठरू शकतात किंवा ते असायलाच हवेत, असा काहीसा सूर सगळ्या गोष्टींमध्ये नेतोय। कारण अजित पवारांना उपमुख्यमंत्री ते तर असे राहणार, त्यांचा अर्थतज्ञ तर ते बजेट सादर करायला त्यांना माहिती, राजकारणातच उपमुख्यमंत्री बनायला आलेत मला तर असं वाटतं, आणि त्यांनी तेच बनावं, कारण ते त्या जागी अत्यंत उत्तम काम करतात। पण या सगळ्या गोष्टी असताना एकनाथ शिंदेंनी एका ठिकाणाहून माघार घेऊ नये। मी जसं म्हटलं व्हिडिओच्या सुरुवातीला की हे या ठिकाणी शिंदेसाहेब माघार नाही घ्यायची, इथं माघार घेणं म्हणजे आपल्या मला असं वाटतं की एकंदरीत सगळ्या विचारसरणीवरती पाणी फिरल्यासारखं। म्हणजे अनेक जण हा प्रश्न उपस्थित करत होते की ज्या शिंदेंनी उद्धव ठाकरेंना सांगितलं की तुम्ही मुख्यमंत्री पदासाठी वेळ लावलात आणि काँग्रेससोबत मांडीला मांडी लावून बसलात, मग त्याच लोकांचा प्रश्न आहे की जर इथे भारतीय जनता पार्टीच्या जागा आहेत आणि तुम्हाला जर माहिती आहे की हा नियम आहे, तर तुम्ही मग मुख्यमंत्रीच व्हायला पाहिजे, अशा गोष्टी का करताय? मग त्यांच्यात तुमच्यात फरक करायला मग त्यांचं योग्यच होतं ना की मला मुख्यमंत्री पाहिजे, मग तुम्ही तेव्हाच ज्या दिवशी निकाल आले त्याच दिवशी सांगायला पाहिजे होतं फडणवीस साहेब तुम्ही मुख्यमंत्री, आम्ही दोघं उपमुख्यमंत्री। या सगळ्या गोष्टींसाठी प्रश्न लोक उपस्थित करा। त्यांनी काल सांगितलं देखील की जो काही निर्णय वरचे घेतील ते घेतील असोत, पण या सगळ्या गोष्टी असताना मुंबईसारखं शहर जे अत्यंत महत्त्वाचं आहे, जे संवेदनशील आहे, जे आर्थिकदृष्ट्या भारताचा कणा आहे, जो महाराष्ट्राची एक ओळख आहे,
ती मुंबई या गुजरात्यांच्या हातात चालू लागली आहे, असा सगळ्या गोष्टी आता बाहेर येऊ लागल्यात। हे गुजराती जागे झाले, आम्ही मुंबई घेऊन असं करून वसं करू। एक गोष्ट तुम्हाला मी सांगतो, माझा व्हिडिओ नसेल पाहिला तर अनेकांनी मागचा एक व्हिडिओ पहा, मी सांगितलं होतं महाराष्ट्रामध्ये देशामध्ये काय होईल ते होईल, पण मुंबईमध्ये मराठी उमेदवारच हवेत आणि ते कुठल्याही पक्षाचे असोत, त्यांना मतदान द्या, त्यांना उमेदवारी मिळाली असेल तर मराठी माणसांनी त्यांच्या मागे उभे राहा। पण ही गोष्ट तशी आपल्याला दिसत नाही। आज महाराष्ट्रामधले मुंबईमध्ये खास करून मुंबईमध्ये आज अमराठी मला असं वाटतं 80 ते 85% उमेदवार हे अमराठी आहेत, जे मुंबईच्या सगळ्या मोठ्या मोठ्या विधानसभा क्षेत्रांमधून येतात। ही गोष्ट अत्यंत धक्कादायक आहे। असं काही समजू नका की हा इकडून पण बोलतो तिकडून पण बोलतो, जशी परिस्थिती असेल तसं बोलावं लागतं। जर माझी मुंबई म्हणून जर मुंबईपुरता विचार करायचा झाला तर मराठी म्हणून ही माझ्यासाठी अत्यंत महत्त्वाची आहे। म्हणजे जे गुजरात आणि या सगळ्या गोष्टी आपण पाहतो, पण त्याला अनेक धागेदोरे आहेत, त्याच्यावरती बोलायचं झालं ना विश्लेषणात्मक तर अत्यंत मोठी गोष्ट आणि किचकट गोष्ट आहे, त्याच्यावरची बोलावं लागेल। आता गुजरात्यांना आपण हे सगळ्या गोष्टी करतोय। 2014 पर्यंत काँग्रेसचं सरकार होतं, ज्या काँग्रेसच्या लोकांनी यूपी बिहारमधून ते मुस्लिम लोक या मतदारसंघामध्ये आणून ठेवले। कित्येक यूपी बिहारचे भैये इथे आले, बरोबर। या झोपडपट्ट्या तुम्ही जर तुमच्या आईवडिलांना विचारलं की तुमच्या मुंबईला तुमचे आईवडील राहणारे असतील तर त्यांना विचारा की बाबा त्यावेळेला बाबा ही XYZ झोपडपट्टी केवढी होती, तर ते सांगतील बाबा हे आमचं एवढं जागा होती। पण आता बघ ना केवढी वाढले, कुठून आले? ह्या काँग्रेसवाल्यांनी आणले। राज ठाकरेंमध्ये आरोप करायचे ना की हे यांचा मतदारसंघ बांधतायत, तेव्हा राज ठाकरेंनी मराठीच्या भूमिकेवरती जबरदस्त अभ्यास केला होता, एवढं मी फक्त तुम्हाला सांगतो। त्याने त्यावेळेला 2006-09च्या दरम्यान तेव्हा लोकसंख्या किती, तेव्हा सगळ्या गोष्टी किती, आज काय सगळा पसारा वाढवून ठेवलाय। हे काय कुठल्या भारतीय जनता पार्टीने आत्ता केलं नाहीये 2014च्या नंतर, ते आधी झालेलं आहे। त्याच्यामुळे आता मुंबई हातात गेली तर ती गुजरात्यांचीच होईल असं म्हणण्यात काय अर्थ नाही। म्हणून मी म्हटलं ना या व्हिडिओचं शीर्षकच आहे की मुंबईतून शिंदेंनी माघार घेऊ नये। याच्यासाठी मी सांगितलं की मुंबई महानगरपालिकेवरती ज्या प्रकारे बाळासाहेबांच्या शिवसेनेचा भगवा झेंडा असायचा तशाच प्रकारचा भगवा झेंडा असावा। मग तो मी या मताचा आहे की तो भगवा झेंडा मला राज ठाकरेंचा देखील चालेल आणि शिंदेंचा देखील चालेल, मी या मताचा आहे। पण ती मराठी माणसाच्या आणि मराठी म्हणजे ज्या शिवसेनेने मराठी माणसाची भूमिका मांडली, ज्या राज ठाकरेंनी मराठी म्हणून आपले 16 वर्ष घालवली, त्यांच्या हातात ही मुंबई राहावी। म्हणून म्हटलं शिंदे साहेब इथं माघार घेऊ नका, इथं माघार घेतलीत तर मग तुम्ही गुजरात्यांचेच झाला तेवढं मग मी देखील म्हणेन हे मुंबईपुरतं आहे आणि मुंबईसाठी अत्यंत महत्त्वाची गोष्ट आहे की इथं आपला हे सगळ्या गोष्टी असाव्या, मराठी लोकांचाच हक्क असावा। हे गुजराती आत्ताच लागले ट्विट करा इस बार गुजरात का महापौर तुमच्या बाप्पात ठेवले, आणि मराठी माणसानं तुम्ही देखील सजग राहायचं। ह्या निवडणुकीला तो देव देश धर्म फिरमादार बाजूला ठेवायचा, मुंबईसाठी आपल्या मुंबईमध्ये मराठी लोकांना तुम्ही खास करून बाहेर पडायचं आणि आपल्या मराठी पक्षांना मोठं करायचं। आणि माझं वैयक्तिक असं मत असेल तर राज ठाकरेंनी या कुठल्याही उद्धव ठाकरेंसोबत जाण राज उद्धव एक काही त्याला अर्थ नाहीये। हे जर करायचं होतं तर पक्षातून बाहेर येणं चुकीचं होतं, ही पहिली गोष्ट झाली। कारण ज्या उद्धवला तुम्ही कंटाळून बाहेर आलात हे अगदी बरोबर, जर तुम्ही तिथंच जरी राहिला असतात कसंही कोंडून पोंडून कसंही राहिला असतात तर निश्चित तुम्ही आज शिंदेंनी जे केलं ती शिवसेना घेऊन तेव्हाही तुम्ही बाहेर पडू शकला असता, आताही बाहेर पडू शकला असता, किंवा आता बाहेर पडल्यानंतर तुम्ही शिंदेंच्या शिवसेनेचे किंवा खऱ्या शिवसेनेचे शिवसेना प्रमुख झाला असता, असो ती बाकीची गोष्ट। पण यावेळेला शिंदे आणि राज ठाकरेंनी मला असं वाटतं एकत्र यावं, मग ते अंतर्गतरित्या असो किंवा गुप्तरित्या असो किंवा समोरासमोर असो, पण निश्चित यावेळेला या गोष्टी घडाव्यात। कारण उद्धव ठाकरेंची जादू संपलेली आहे हे लक्षात घ्या। तुम्हाला समजत नाहीये राजकारणाच्या गोष्टी काय आहेत। उद्धव ठाकरेंचे जे काही 20 आमदार आलेत ना ते सगळे हे महाविकास आघाडी यांच्या या सगळ्या एका पॉईंट ऑफ व्ह्यून आलेले। पण जर आता उद्धव ठाकरेंचं खालचं गणित जर पाहायला गेलात ना तर उद्धव ठाकरेंना महाविकास आघाडी सोडणं लय खूप मोठं धोक्याचं आहे, अत्यंत मोठी गोष्ट करणार आहेत ते, आणि ते त्यांना पचणार नाहीये। कारण मुंबईमधला जो मुस्लिम बहुल भाग आहे ना तिथं महाविकास आघाडी एक हातीच येणार आहे, एवढं लक्षात ठेवा। तिथं हे कोण घुसणार नाहीत दुसरे आणि यांना घुसूही दिलं जाणार नाही। आता तुम्ही बघा केवढे मोठे गोष्टी आहेत, किती प्रभाग आहेत मोठे मुंबईतले जे यांच्या सगळ्यांच्या हातामध्ये येतात, ते उद्धव ठाकरे तोला घेणार नाहीत। कारण त्यांना माहिती आहे राज ठाकरेंचं संघटनात्मक सगळ्या खालच्या गोष्टी अत्यंत कमकुवत आहेत आणि लोक पुन्हा तिकडे जातील की नाही मतदान करायला याचा सगळा विचार ते उद्धव ठाकरे करणार। कारण ते राजकीय दृष्ट्या तसा बऱ्यापैकी विचार करतात, भले त्यांचा एक निर्णय चुकला असेल काँग्रेससोबत जाण्याचा, पण बाकीच्या ज्या चढ उताराच्या ज्या गोष्टी आहेत ना नफा तोट्याच्या, त्याच्यामध्ये थोडेसे ते तरी हुशार आहेत असं मला तरी वैयक्तिक वाटतं। त्याच्यामुळे राजसाहेबांनी या सगळ्या गोष्टी करण्यापेक्षा ते एकटे जरी उभे राहिले मराठीच्या मुद्द्यावरती मुंबई महानगरपालिकेसाठी ते महत्त्वाचं असेल दुसरे शिंदेंसोबत। म्हणून मी शिंदे साहेबांनाही म्हटलं की यावेळेला माघार नाही घ्यायची, इथं आपल्या मराठी माणसाचा भगवा झेंडा राहायला पाहिजे जो मुंबई महानगरपालिकेवरती आपल्याला पाहायचा आहे। एवढंच मला फक्त तुम्हाला सांगायचं। बाकी तुम्हाला काय वाटतं सगळ्या विषयाबद्दल मला आवर्जून कळवा। भेटू पुन्हा एकदा का नवीन व्हिडिओसोबत. तुर्तास धन्यवाद।